उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हिंजवडीमधील ITNच्या समस्या सोडण्यासाठी 2 महिन्यापूर्वी मोठ्या बैठका घेतल्या। हिंजवडीमध्ये जी आहे ती स्पॉट व्हिजिट केली। आपण पाहिलं तर आता याच हिंजवडीमधील हा लक्ष्मी चौक आहे, यामध्ये मोठ्या प्रमाणात जे आहे ते अतिक्रमण झालं होतं। हे अतिक्रमण देखील या प्रशासनाकडून जे आहे ते जमीनदोस्त करण्यात आले। मोठे रस्ते होतील अशी अपेक्षा स्थानिक असतील किंवा ITNला होती, मात्र संपूर्ण घोर निराशा जी आहे ती ITN असेल किंवा स्थानिकांची झालेली आपल्याला पाहायला मिळते। 2 महिने झाले तरी या ठिकाणी अतिक्रमण काढून अद्यापही त्यावर कुठल्याही प्रकारचा रस्ता जो आहे तो या ठिकाणी करण्यात आलेला नाही। त्यातच सुरू असलेला पावसाळा, त्या पावसाळ्यामुळे पडलेले रस्ते, त्यामुळेच ही वाहतूक कोंडी जी आहे ती जैसे ती असल्याचं चित्र या हिंजवडीमध्ये आपल्याला पाहायला मिळते। अतिशय युद्ध पातळीवर स्थानिकांचं अतिक्रमण जे आहे ते PMRD प्रशासन असेल किंवा MRDC कडून काढण्यात आलं, मात्र अद्यापही त्यावर रस्ता जो आहे तो करण्यात आलेला नाही। तसाच काही ठिकाणी तर तसाच राडा रोडा जो आहे तो त्या अतिक्रमण काढलेल्या ठिकाणी जे आहे ते असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळेच PMRD प्रशासन असेल किंवा शासनाकडून हा केवळ कारवाईचा फार्स आहे का, असाच सवाल जे आहे आता सामान्य हिंजवडीकर जे आहे ते विचारताना आपल्याला पाहायला मिळत आहे। रणजित जाधव, TV9 मराठी, हिंजवडी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।